यांनी आयोजित केलेला हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा, त्याच्यामध्ये तुम्ही मला इथं बोलवलं, त्याची संधी दिली, त्याच्याबद्दल मी ॲडव्होकेट शाल्वी शाह मॅडम, विष्णू वजाडे सर, स्वप्नील वजाडे सर यांचा आभार मानतो. त्याच्यानंतर माझे नवीन झालेले मित्र डोंगरे साहेब, मला वाटतं मी राखीव पोलीस दलावर जयंत मीना साहेबांच्याबरोबर बरेच वर्ष एकत्र काम केलं, त्यावेळी वारके साहेब इथं होते. त्यामुळं पहिल्यांदा डोंगरे साहेब, मला खूप आनंद झाला की मला तुमची ओळख या निमित्तानं झाली आणि दिवाण साहेबांना मी नक्की तुमच्याबरोबर येईन, कारण राखीव पोलीस दलाचं खूप महत्वाचं काम असतं. ते डोळ्याआड असतं पण महत्वाचं असतं, हे फक्त सगळ्यांना माहीत असावं. पहिल्यांदा सर तुमचंही अभिनंदन मी याच्यामध्ये करतो की आम्हाला तुम्ही सुरक्षित ठेवता त्याबद्दल. आणि राहिलं जे मला वाटतं की जरी मी एक अतिथी म्हणून इथं आलो असेल तर मला सगळी लोक ज्यावेळी समोर बघतो ते सगळे घरचीच लोक आहेत असं वाटतं. वाटण्यापेक्षा आहेतच असं म्हणलं तरी काही हरकत नाही. मला वाटतं वयाची 19 वर्ष असल्यापासून 19 वर्षापासून मी बाहेर देशात काम केलंय. 21 वर्ष मी बाहेर देशात आले, जवळपास 13 वर्ष अमेरिकेत केलंय, 6 वर्ष मी सिंगापूरमध्ये राहिलो, 3 वर्ष थायलंड देखील बाहेर झालेलं आहे. बीई प्रोडक्शन मी केल्यानंतर माझे पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी MS कम्प्युटर सायन्स असेल मी शिकागोमधून केलंय, MBA मी न्यूयॉर्कमधून केलं, रनिंग बिझनेस स्कूलमधून माझा अभ्यास आहे आणि फायनान्स आणि बँकिंगमध्ये माझा डॉक्टरेट आहे. मल्टीनॅशनल कंपनीसाठी मी CFO म्हणून काम केलंय, म्हणजे जे M&M, स्निकर्स, बाउंटी, तसं मी नॉर्थ अमेरिकेचा CFO म्हणून काम केलंय. त्यानंतर पेट फूडमध्ये पेडिग्री, रॉयल कॅनिन, शिबा, सीझर किंवा डेटॉल, लायझॉल हे सगळे ब्रँड्स बघतात, त्याचे सगळे फॅक्टरीज सेटअप करण्यापासून एशिया पॅसिफिकमध्ये आजपर्यंत मी जवळपास 20 वर्ष काम केलं. आणि त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी मला इथं परत बोलवलं. युथ बँक थोडी अडचणीत आली होती, त्यासाठी सोडवण्यासाठी मला वडिलांनी हाक मारल्यामुळे मला परत यावं लागलं. आणि मला अभिमान वाटतो की सगळ्यांच्या आशीर्वादानं, कोल्हापुरातल्या लोकांच्या आशीर्वादानं, पन्हाळ्यातल्या, गगनबावड्यातल्या, शाहूवाडीतल्या, करवीरच्या लोकांच्या आशीर्वादानं आज बँक चांगल्या पद्धतीनं परत सुरू आहे. आणि अभिमान या गोष्टीचं वाटतं, कारण लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद असल्याशिवाय या गोष्टी शक्य नाही आहेत. आज मी थायलंड देशाच्या अर्थ मंत्रालयासाठी वाणिज्य सल्लागार म्हणून काम करतो आणि या गोष्टीचा काम करत असताना जवळपास भारत आणि थायलंड देशामध्ये 800,000 कोटीचा व्यापार होतो. आणि त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला कृषी असेल, त्याच्यामध्ये एज्युकेशन फील्ड असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, मूव्ही मेकिंग असेल, डायमंड्स आणि ज्वेलरी असेल, हॉस्पिटॅलिटी असेल, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात. पण माझा एक प्रयत्न असतो की जेवढं मला आपल्या भारतातल्या लोकांना चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून बिझनेससाठी काय उपयोग करता येईल. मला वाटतं सर, मला कशी कोणतरी मला इथं बोललं की आपण सर तुम्हीच, मला माहित नाही कोणी बोललं की तुम्ही लघु उद्योगांना किंवा उद्योगधंद्याला प्रोत्साहन देणं खूप महत्वाचं आहे. मी जरी राजकारण जवळून मी 40-50 वर्ष माझ्या घरचं बघितलेलं आहे आणि मला एक लक्षात येतं की कार्यकर्त्याच्या पोटात अन्न घालता नुसता झेंडा घेऊन फिरणं हे आता कुठेतरी बदलावं लागेल. जो कार्यकर्ता असेल तो घरचं व्यवस्थित बघून, मुलाबाळांचं बघून मग त्यानं राजकारण करावं, व्यवसाय असावा आणि मग त्यानं राजकारण करावं. शेती विकून आणि घरच्या सगळ्या गोष्टी विकून ईर्ष्येसाठी करणं मला कधी आधीही पटत नव्हतं, आजही पटत नाही. त्या पद्धतीचं राजकारण मी कधी करू इच्छित नाही. त्यामुळे मला वाटतं मी समाजकारणातला राजकारणी असं म्हणलं तरी चालेल, कारण मी मला कुठेही व्हाईट कपडे स्टार्चवाले घालायला वेगळे असते, पण मी त्यामध्ये मोडत नाही. म्हणजे सर बरोबर आहे ना, त्याच्यामध्ये मी मोडत नाही अजून, पण आणि मोडायचंही नाहीये. कारण मला असं वाटतं की ज्यावेळी मी इथं येतो त्यावेळी मी तुमच्यातला एक असला पाहिजे की कोल्हापूरचा मुलगा बाहेर देशात जाऊन शिकतो. कारण मध्ये मला वाटतं माधुरी मॅडम तुम्ही बोलला होता, मला माहित नाही, बरोबर आहे, तुम्हीच बोलला असाल त्याच्या बाबतीत की एखादा मुलगा जर हुशार असेल तर त्याला अभ्यास करून त्याला मोठं डिस्टिंक्शन मिळायला अवघड नसतं. पण ज्यावेळी 20-30% मुलगा असतो त्याला जाऊन PSI मध्ये अधिकारी बनवणं आहे किंवा डॉक्टरेट बनवणं खूप मोठी गोष्ट आहे. त्याच पद्धतीचं माझं एक स्ट्रगल असलं तरी चालतं. मी मराठी एज्युकेशन मधून झालोय, माझं इंग्लिश अजिबात चांगलं नव्हतं आणि त्याच्यानंतर मग हळूहळू शिकत भरपूर कापड कष्ट. मी ऍव्हरेज मुलगा आहे पण कष्ट 15-15, 16-16 तास केलेले आहे. त्यामुळे कष्टानं मी वर गेलोय. मला कुठलीही देवदेणगी नाही किंवा काही नाही, किंवा ज्यावेळी एखादा उपपंतप्रधान एका देशाचा माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला फक्त आहे की फक्त मी काम भरपूर केलंय
आणि खरोखर तुमच्यासारखी लोक, माझ्या वडिलांनी इथं जवळपास 50 वर्ष राजकीय क्षेत्रात, अरुण नक्की साहेबांनी साहित्यामध्ये असेल, क्रीडा क्षेत्रामध्ये असेल, सहकारी क्षेत्रामध्ये असेल, जनरल राजकारणात असेल, बँकिंगमध्ये केलंय. फक्त तुमच्यासारखी लोक त्यांच्या पाठीमागं होती म्हणून मी तिथं निवांत काम करू शकलो. त्यामुळे पहिल्यांदा तुमचा हात जोडून आभार मानतो की तुमच्यासारखी लोक इथं आहेत आणि तुम्ही नरके घराण्याकडे प्रेमाने एवढं बघितलं आणि त्यांना एवढं प्रेम दिलं आजपर्यंत आणि आजही देत आहात. त्यामुळं आता बरेच मला वाटतं मी सगळ्यांची आपली नावं नंतर मी घेईन ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले आणि मी लोक माझ्या घरचीच आहेत. पण ज्या लोकांना लघु उद्योगाचे असेल किंवा तुम्ही मॅडम आता सांगितलं सायबरमध्ये तुम्ही हे करता, माझा जिथं जिथं आपल्याला उपयोग होईल, शिक्षणाला पुढे काय करायचं आहे, लघु उद्योगामध्ये मला पुढे करायचं आहे पण पैशाची कमतरता आहे, मग काय करू, त्याच्यामध्ये माझ्याकडे महिला बचत गट आहे, माझ्याकडे प्रोडक्ट्स आहेत पण पुढे कुठे विकायचं माहित नाही, मला तुम्ही सांगावं. कारण तुम्ही भरपूर याच्यामध्ये वाळवलीमध्ये काम केलं. त्यामुळे मी तुमच्या घरचा माणूस आहे, मला तुम्ही सांगा की इथं काम लागते, मला मुंबईमध्ये बिझनेस सुरू करायचा आहे, मला तिथं कॉन्टॅक्ट नाहीये. कारण तुम्ही लेझिमच्या याच्यामध्ये जाता, मला कुठं तुम्हाला देता येईल त्याचा स्कोप मी देण्याचा प्रयत्न करेन. तुमचे सगळ्यांचे त्याच्यामध्ये कष्ट भरपूर आहेत, त्या कष्टाला वाव देणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे मी एकच तुम्हाला शब्द देऊ शकेन की जिथं जिथं माझ्या ऐपतीप्रमाणे, माझ्या ताकदीप्रमाणे कुठंही तुम्हाला मदत लागेल ती माझ्याकडून 100% तुम्हाला मदत होणार. आणि एवढंच सांगू शकतो याच्यामध्ये की आता जसं जसं जग पुढे जात आहे, आर्थिक स्थैर्यता येणं खूप महत्वाचं आहे. मी आता मला वाटतंय जानेवारी 20, 21, 22 तारखेला मी दूध परिषद आणि दूध एक्झिबिशन कोल्हापूरमध्ये घेत आहे. जवळपास 4 ते 5 लाख शेतकरी येण्याचे एक्सपेक्टेशन्स आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या 3 स्टेटची लोक सर एकत्र येणार आहेत. आणि त्याच्यामध्ये दूध धंदा आपल्याला कोरोनामध्ये माहितीये की शाश्वत व्यवसाय म्हणून बघितला गेला. कारण नेहमी असं वाटायचं की शेतीवर दूध धंदा चालतो, पण दूध धंदा वेळोवेळी त्याला स्थान आहे आणि त्याला चांगला दर देणे, गोकुळ असेल, वारणा असेल किंवा कुठल्याही माध्यमातून चांगल्या पद्धतीने लोकांना त्याचा मोबदला द्यावा हा प्रामाणिक प्रयत्न असेल. त्याच्यामुळं मला वाटलं की नेहमी गोकुळची इलेक्शन, वारण्याची इलेक्शन किंवा अशा पद्धतीने लोक बघतात, तर मी तो मानदंडच काढून टाकला आणि वारणा असेल, गोकुळ असेल, कुठेही कोऑपरेटिव्ह आणि प्रायव्हेट संघ, स्फूर्ती असेल, समाधान असेल, थोरात असेल, आपले पुण्याचे चितळेंजन असेल, अमूल असेल, हे सगळ्यांना एकत्र घेऊन मी हा इव्हेंट करतोय. कारण दूध धंदा वाढवून त्या शेतकऱ्याला 4 पैसे चांगले मिळावे हा त्याच्यातला मोठा भाग असेल. मग त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं गाई म्हशींना तुम्ही चारा द्यावा, गाई पाहिजेत का म्हैस की पाहिजेत, ओला चारा किती द्यावा, सुका चारा किती द्यावा, त्या गोष्टी, त्याचं संगोपन कसं करावं लागेल, त्याला गोठा स्वच्छ कसा ठेवावा लागेल, या सगळ्या गोष्टीचं त्याच्यामध्ये तुम्हाला करावं लागेल गोष्टी. आणि त्याच्या तांत्रिक गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये या शिकवल्या जातील. आणि मी हे तुम्हाला का सांगतो, कारण दूध आणि चहा आपण दररोज सकाळी घेतो, पण त्या शेतकऱ्यांना सकाळी 5 वाजता जाऊन तो वैरण ज्यावेळी आणतो घरातली पोरं बाळ सोडून, ते तुम्हाला माहीत असावं की तो किती कष्ट करतो. सोसायटीची कर्ज घेऊन तेच वर्षभर उसात राबायचं आणि तेच पैसे परत द्यायचे, हे कुठेतरी लागतं. म्हणून हे आज या मंचावर होतं. तुम्ही सगळे लीडर्स आहात, तुम्ही सगळे नेतृत्व करणारी लोक आहात आणि हे जर तुमच्यापर्यंत पोहोचलं नाही तर ते पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही कष्ट करणारे लोक आहेत. रवी, तुम्ही भरपूर याच्यामध्ये काम केले, बालकवडे मॅडमच्या बरोबर याच्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला या गोष्टी माहीत आहेत. पण तुम्ही कुठल्या भावनेने करता की माझ्यामुळे लोकांना उपयोग व्हावा. तुम्ही कुठल्या पैशाची अपेक्षा करून किंवा कमर्शियल पद्धतीने हा विचार करत नाही. आणि ह्या गोष्टी मी स्पष्ट का बोलतो, कारण ह्या स्पष्ट बोलल्याशिवाय चांगलं काम करण्याला जर मी चांगलं म्हटलं नाही तर चांगलं काम करणार कसं. जोपर्यंत पाठीवर तुम्हाला थाप पडत नाही की चांगलं काम करताय तर त्यालाही तेवढा उत्साह आला पाहिजे. मग जेवढं सोप्या आणि साध्या भाषेने स्पष्ट बोलता येईल तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्हाला कुठेही आपलं डीडीआर ऑफिस असू दे, सहकार ऑफिस असू दे, पोलीस ऑफिस असू दे, पण चुकीचं काम मला काय सांगू नका. जे असेल ते बरोबर असेल ते मी होणार म्हणून सांगणार, किंवा त्याचे इलेक्शन आहे त्याला अडवा, त्याचं कर्ज देऊ नका, हे माझ्याकडनं होणार नाही. त्याच्या मुलांना शिक्षणासाठी मदत पाहिजे, कुठं जाऊ दे, कुठला विषय. मी दर महिन्याच्या 28 तारखेला साहेब मी बसून जवळपास 5 तास ते 6 तास बसतो आणि 12वीला कुठला विषय घेणार यापासून त्याला ITI झालेलं तुझं काम राहण्यापासून मोठ्या कंपन्यांचे कॉन्ट्रॅक्ट मिळणार पण मी सगळ्यांना मदत करतो. 11 वाजता सकाळी मी 10 ते 11 वाजता बसतो, ते संध्याकाळी 6 पर्यंत माझं काम सुरू असतं. त्यामुळं विषय एवढाच आहे की आपली पुढची पिढी याच्यातून पुढे जावी. कारण आपण एवढं कष्ट कशासाठी करतो, आपली पोरं चांगल्या पद्धतीने राहावी, त्यांच्या दारावर चांगला जुमला राहावा, त्यांना व्यवस्थित कम्फर्ट मिळावा.
हेच तर मी बोलतोय. आणि त्या पद्धतीनेच आपण जर काम केलं तरच होईल. राजकारण हा वेगळा गोष्ट आहे, व्यापार हा वेगळा गोष्ट आहे, पण पहिल्यांदा मानसिक तुमचं स्वास्थ्य असणं, तुमची तब्येत व्यवस्थित असणं महत्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येकाला मी आवाहन करेन की 1 तास तरी स्वतःला सकाळी द्या. मुलं बाळा असतील, सगळ्या गोष्टी असतील तर 1 तास तरी स्वतःला द्या. व्यायाम करून तुम्ही जर व्यवस्थित तब्येत असाल तर त्या पैशाचा उपयोग घेऊ शकाल. आता मी ग्रामपंचायतीला बघतोय 3-3 वाजेपर्यंत रात्री सगळे जागतात, ते महत्वाचंच आहे आणि त्याच्यात मजाही आहे. पण त्याच्यानंतर आरामी करणं तेवढंच महत्वाचं आहे आणि तेवढंच तुमच्या फॅमिलीकडे, कुटुंबाकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. कारण ज्यावेळी वाईट परिस्थिती येते त्यावेळी घरचीच लोक तुमच्या बरोबर असतात आणि त्यांनाच आपण कमी वेळ देतो. तर माझी एक विनंती असेल की जी लोक तुमच्या नळीला पडतात, तुमच्या दुःखामध्ये असतात, त्यांना वेळ तुम्ही द्यायला विसरू नका. कारण आपण त्यांना सोडून सगळ्यांना वेळ देत असतो, ही आजची रियालिटी आहे. त्यामुळे असं न करता स्वतःकडे लक्ष द्या. बिझनेस चांगला व्हा, खूप मोठे व्हा, भरपूर पैसे कमवा. पण पैसे कमवणे हा गोल नाहीये. पहिल्यांदा तुम्हाला ज्या गोष्टी लागतात त्या आधी समजून घ्या. मला वाटतं प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं काम करतो, पण तुमचा एक गोल समोर ठेवा की बाबा 5 वर्षामध्ये या गोष्टी मला अचीव्ह करायला आवडतील आणि त्या पद्धतीनं आजपासून काम करा. कारण नंतर 5 वर्ष झाल्यावर आपल्याला वाटतं की कशासाठी केलं. एमजी साहेब आपण एवढं केले, इलेक्शन केलं, पण कशासाठी केलं याच कधी कधी प्रश्न पडत असेल रात्री की एवढं वर्ष करायचं. पण कुठेतरी त्याचं विकासामध्ये उपयोग होऊ दे, आपलं गाव पुढे जाऊ दे, आपली मुलं पुढे जाऊ देत, आपल्या मुली चांगल्या शिकू देत, मोठ्या होऊ देत, हे प्रामाणिक इच्छा माझी असेल. त्यामुळं कधीही कुठल्याही गोष्टीमध्ये दर 28 तारखे आम्ही लोकांना भेटतोच. त्यामुळे कुणाला कुठं अडचण असेल, कुठलाही जॉब असेल, मी प्रयत्न करणार. तुमचं मार्केटिंगचं कुठली फर्म असेल, कन्सल्टिंग असेल, त्याला जॉईन करून द्यायचे मला सांगा. मी 4 लोकांना माझ्या जवळचे आहेत, मग कन्स्ट्रक्शन फील्डमधले असेल, पुण्यामधले असेल. मी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा को चेअरमन म्हणून देखील ललित गांधी साहेबांच्याबरोबर काम करतो. 8 लाख कंपन्यांचा डेटा आहे. तुमचा कुठला प्रोडक्ट असेल तो कसा कनेक्ट करावा हेही मी त्याच्यामध्ये त्यांना मदत करेल. थोडक्यात सांगायचं तर सर्वांगीण आपला विकास होऊ दे, तब्येत सांभाळून, कुटुंब सांभाळून सगळ्या गोष्टी करायच्या. आयुष्य कुठेही जात नाही, कारण उद्या सकाळी उठणार आहे का हेही आपल्याला माहित नाही आहोत. आपण जागेतून चुकून उठलोच नाही आणि गेलो तर काय करणार. हा पेसिमिस्टिक व्ह्यू जरी असला पण ती तेवढीच रियालिटी आहे. त्यामुळे सगळ्यांना ज्या मनातल्या भावना आहेत त्याही सांगणं महत्वाचं आहे. कारण जर तुमचं मानसिक स्वास्थ्यच नसेल तर ते पैसे मिळून करणार काय. आणि हे मी बाहेर 20 वर्ष राहिल्यानंतर भरपूर कष्ट करून पैसे कमावण्यावर लक्षात आलं की हे कशासाठी करतोय. ही फक्त क्लॅरिटी तुमच्याकडे असू दे. कोट्यावधी रुपये सगळ्यांना मिळवता येतात, पण तुमचा शरीरावर त्रास करून त्याचा काही उपयोग नाही, हे तुम्ही लक्षात घ्यावं. त्यामुळे तुम्ही जे काम करता ते खरोखरच वाखाणण्यासारखं आहे. तुम्ही खूप चांगल्या गोष्टी करा, खूप मोठे व्हा. माझी कुठेही त्याच्यामध्ये मदत लागत असेल तर कृपया मला सांगावं. माझ्या पद्धतीनं प्रयत्न करतो की आपला देश पुढे जावा, आपला महाराष्ट्र पुढे जावा. आपलं कोल्हापुरामध्ये तर एवढं भरभरून टॅलेंट आहे, फक्त आपण कधीतरी खूप लाजतो की मी प्रश्न कसे विचारू, मी पुढे कसं जाऊ. त्यामुळे या गोष्टी काढून टाका. आपल्या वाटतं कोल्हापुरातला जो बाणा आहे तर आता तांबडा आणि पांढरा रस्सा म्हणले कशी अंगात ताकद येते एकदम. म्हणतात ना की पांढरा एक वेळ आमच्या शरीरातल्या पेशा कमी असल्या तरी चालतं, त्या पांढरा रस्सा पिला की त्या पांढऱ्या पेशा तांबड्या पेशी वाढतात. इथून पण आमचं लॉजिक व्हायला सुरुवात होतं. त्यामुळे कोल्हापूर म्हटलं की त्याच्यामध्ये आपण कुठेही मागं पडत नाही. आणि कोल्हापूरचा बाहेर देशात भेटला की किती आपल्याला बरं वाटतं. पण लक्षात घ्या की आपण हेही आहे की आपण मगाशी सर बोलताना मला माहित नाही कोण बोललं की आपण मराठी लोकांनी पुढे जायला पाहिजे, बाहेरच्या देशातली म्हणजे राज्यातली गुजराती मराठी, असा विचार मला वाटतं थोडासा वेगळा करावा. ते का पुढे जातात याचा विचार करूया. ते एकमेकाला मदत करतात आणि एका वेळी त्या खुर्चीत बसलं व्यवसायाला की 12-12, 14-14 तास उघटत नाही. आपला मराठी माणूस बसू शकतो का 1 तास खुर्ची? स्वतःचं दुकान टाकलं की तू बघ रे मी जाऊन येतो, ते जाऊन येतो म्हणलं ते गल्ला तिकडच गायब करतोय. असा विषय आपला आहे. त्यामुळे आपण ते पुढे का जात आहेत याचा विचार करूया. त्यांचं शिक्षण आपल्यापेक्षा कधी काळी कमी असतं, पण तरी सुद्धा चांगल्या पद्धतीने व्यवसाय काय करतात, कारण ते 12व्या-14व्या वर्षापासून ते बिझनेसमध्ये. तर आपलं कुठं चुकतंय का? आपण कुठं करेक्शन करावे लागतील? आपल्याला बिझनेसमध्ये पुढे जायचं असेल तर कुणाच्या हाताखाली काम करावं. रतन टाटासारखी मुलं सुद्धा, त्यांची मुलं ज्यावेळी टाटा ग्रुपची मुलं जे आहेत त्यांची मुलं सुद्धा शॉप फ्लोअर पासून कामं करतात. का कामं करतात शॉप फ्लोअर पासून? जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तो खालचा, ज्यावेळी तुम्ही स्टीलवर किंवा याच्यावर काम करता, खाली जो कचरा पडलेला असतो किंवा स्क्रॅप म्हणतात तो साफ करण्यापासून, ते ऑइल व्यवस्थित ठेवण्यापासून, त्याचं एंट्री करण्यापासून त्या गोष्टी तुम्हाला समजतात. त्यामुळे एका पैशाची व्हॅल्यू तुम्हाला समजते. आणि या व्हॅल्यू तुम्हाला समजायची असतील तर तुम्हाला खालून काम करावं लागतं. नशिबानं काय काय गोष्टी तुम्हाला मिळतात, पण त्या तुम्ही ग्रँटेड घेऊ नका. त्यामुळे मला वाटतं बिझनेसमध्ये असेल, सोशल सर्व्हिसमध्ये असतील तर गोष्टी त्या लॉंग टर्म कॉन्क्रीट टिकल्या पाहिजेत
आणि तुम्हाला रिप्लेस करणारी लोक तिथं असली पाहिजेत हे लक्षात ठेवा. एकच माणूस वर्षानुवर्ष तिथं नसावा. कारण का तुम्ही जर चुकून तुम्हाला काय झालं तर ते चालणार कसं पुढे. त्यामुळे पुढच्या लोकांनाही तयार करणं एवढीच गरज आहे. थोडक्यात खूप मोठे व्हा, खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात. परत एकदा सगळ्यांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन. आणि कुठेही माझी मदत लागत असेल तर मला रोजगार किंवा कुठेही लघु उद्योगासाठी किंवा मोटिवेशनल स्पीकसाठी मला कुठे यावं लागेल. मी 7वी पासून मुलांच्याबरोबर बोलतो, कारण ती पिढी घडवायची असते. ते काय माझे मतदार नाही किंवा काय नाही. 2024ला मी खासदारकीला उभं राहीन हा भाग वेगळा आहे, पण मी 7वी पासून विद्यार्थ्यांशी बोलतो, कारण तीच मुलं आपलं पुढचं भवितव्य घडवणार आहे. त्यामुळे त्यांना पुढे डोळ्यासमोर ठेवून आपली पुढची पिढी करणं हे महत्वाचं आहे. मुलींना देवाची देणगी दिलेली आहे की त्यांना आधीपासून त्या हुशार असतात. म्हणून नेहमी मी उदाहरण देतो की मुलाच्या आणि मुलीमध्ये लग्न करताना 4 वर्षाचं अंतर ठेवतात. बरोबर आहे ना? 4 वर्षाचं अंतर, कारण मुलं थोडी आम्ही 4 वर्षांना मंद असतो. बघा लहान मुलं बघा, 1 वर्षामध्ये मुलगी चालायला लागते, बोलायला लागते, सगळं तिला जमतं. आणि मुलगा आपलं 3 वर्ष झाली तरी फॅन फिरत असते, त्याच्याकडेच बघत असते. ही आमची अवस्था पुरुषांची आहे. त्यामुळे मला असं वाटतं की इथे महिलांमध्ये चांगलं जे काम केलेलं आहे ते वाखाणण्यासारखंच आहे. त्यांनी पुढे यावं आणि पुरुषांनी सुद्धा त्यांना एकत्र घेऊन काम करावं. असं केलं तर घर व्यवस्थित राहतं. घर व्यवस्थित राहिलं तर जिल्हा व्यवस्थित राहतो. जिल्हा व्यवस्थित राहिला तर महाराष्ट्र व्यवस्थित राहतो. आणि महाराष्ट्र एकत्र राहिला तर भारत एकत्र राहतो. ह्या साध्या बेसिक गोष्टी आपण करूया. हा आपल्या संस्कारातला एक भाग आहे. हे आपल्या लहानपणापासून शिकवलेलं आहे. त्याचा आदर करूया, एकत्र काम करूया. आणि कुठेही माझी मदत कधीही लागली साहेब, परत एकदा मला कधीही सांगू शकता. परत एकदा तुम्ही इथे मला बोलवत त्याबद्दल आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.